नमस्कार, मी संदीप चव्हाण. टॉप 20 न्यूज आपली बातमीच्या आजचा मुद्दा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. अर्थातच टॉप 20 न्यूज डिजिटल चॅनलच्या वतीनं प्रथमतः उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. अर्थातच या मुलाखतीदरम्यान संजय राऊत यांनी सरकार पाडण्याविषयीच्या चर्चा ते बुलेट ट्रेन असे विविध प्रश्न उपस्थित केले. पण या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खोचक, सूचक आणि दिलखुलास अशी उत्तर देखील दिली. पण या मुलाखतीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच सरकार पाडून दाखवा, हे तुणतुणं वाजवण्याचं सरकारचं जे काम चाललंय, अशा पद्धतीनं सरकार चालवतच असाल तर आम्हाला पाडण्याची गरजच नाही, तुमच्या आंतरविरोधातच सरकार कोसळणार आहे, असा एक टोला देखील लगावलाय. या सगळ्याच प्रश्नोत्तरांचा भाग आज आपण आपल्या आजच्या मुद्द्यामधून तुमच्यासमोर आणणार आहोत. त्यामुळे टॉप 20 न्यूजचा आजचा मुद्दा आहे, कोण काय म्हणतंय. बुलेट ट्रेनची गरज नाही असं आपण म्हणाला होता. श्री शरद पवार सुद्धा म्हणाले होते की बुलेट ट्रेनमध्ये आपल्या राज्याला फायदा नसून आपण आपल्या राज्याने याच्यात गुंतवणूक करणं बरोबर नाही. तरीही 60% जमीन संपादन महाराष्ट्रात झालंय आतापर्यंत. त्याच्यामुळे बुलेट ट्रेनचं नक्की भविष्य काय. प्रत्येक गोष्टीला केवळ एकच बाजू नसते, अनेक बाजू असतात. ह्याच्यामध्ये आपण स्थानिक लोकांचा विचार करणं हा फार महत्वाचा आहे. राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता राज्याला जर असेल तर ती मी म्हणेन माझ्या मुंबई नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या, माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या, की जेणेकरून हा सुद्धा जो विदर्भाचा थोडासा एक त्यांच्या मनातल्या मनात कारण नसताना एक दुरावा निर्माण करून दिला जाण्याचा प्रयत्न केला जातो, तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतो, ज्याला आता शिवसेना प्रमुखांचं नाव दिलेलं आहे, तसंच मुंबई नागपूर जोडणारं मला बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल. सुरत मुंबई ज्याचा आता काही उपयोग नाहीये, ज्याची आता काही आवश्यकता नाहीये. पण हे करत असताना जमीन भूसंपादन करते वेळी जिथे विरोध झालेला आहे, ज्यांचा विरोध आहे त्यांच्या मागे शिवसेना पक्ष म्हणून ठाम उभी आहे. सरकार म्हणून तर जे काही करायचं तो निर्णय आपण घेऊच, पण ज्यांचा विरोध आहे त्यांच्या पाठी शिवसेना आहे. आता काही जणांनी जर का स्वतःहून जमीन दिली असेल, बुलेट ट्रेन होणार की नाही, कारण शेवटी राज्य सरकारची गुंतवणूक आहे. सांगतो ना मी. आता जिथे पहिला मी जमिनीचा विषय घेतो. ज्यांनी स्वतःहून जमीन दिली असेल त्यांनी तो सगळा कारभार झाला असेल. ज्यांचा विरोध आहे म्हणून मी म्हटलं की पहिलं ग्रामीण किंवा तळागाळातल्या लोकांचा, जसं नाणारचा विषय आहे, नाणार सुद्धा सरकारने केलाच होता की करार, पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेच्या सोबत उभे राहिलो. आता सरकार म्हणून मला काय, जर का सगळ्यांना मान्य असेल करू करार, पण जेव्हा हा अंतिम टप्प्यामध्ये आता आपण हे मधले 2-3 महिने आपले ह्याच्यात सगळे कोरोनामध्ये गेले, त्याच्यामुळे सगळे विषय हे मागे पडले, हे सगळे मागे पडले. त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन जरी असलं तरी त्या बुलेट ट्रेनचा विषयच बॅकसीटला गेला आणि तो विषय म्हणजे कोणी त्याच्याबद्दल काही विचारपूस पण केली नाही आणि त्याच्याबद्दल काही चर्चा पण झालेली नाहीये. आता ह्याच्यावरती सुद्धा सरकार म्हणून निर्णय घेताना शेवटी सरकार हे सरकार असतं आणि सरकार म्हणून निर्णय घेताना माझं काम असं आहे की माझी भूमिका ही व्यक्तिगत असू शकते, जी जनतेच्या सोबत राहण्याची आहे. पण राज्याच्या हिताचा जेव्हा विषय असेल की ह्याच्यात हित आहे का अहित आहे, तेव्हा माझं मत आहे की सगळ्यांना थोडं एकत्र बोलून आपल्याला निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षामध्ये आपण असताना सरकारनं 250-300 कोटी रुपये का द्यावे असा प्रश्न आपण सगळ्यांनी उपस्थित केला. तो माझा मुद्दा आजही कायम आहे. पण आता सरकार म्हणून आम्ही असताना हा काची सोडवणूक करण्याची गरज आहे. काला काही कारण आहेत का, खरंच ह्यातनं काही फायदा होणार आहे का, दाखवा आम्हाला कुठे फायदा आहे, काय होणार आहे फायदा, किती मुंबईतनं आणि सुरतमधनं ये जा होणार आहे, किती आर्थिक घडामोड होणार आहे, काय होणार आहे, हे सरकार म्हणून मला माहिती मिळू द्या. जर पटली जनतेसमोर ठेवतो, पण नसेल तर कदाचित मी असं म्हणेन की एखादी भूमिका मी एकतर्फी घेतली असेल तर ती आत्ता योग्य नाहीये. आत्ता मला अयोग्य वाटलं तर तो मी रद्द करेन. बरं, आपली महाविकास आघाडी काय म्हणतीये या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार उत्तम आणि व्यवस्थित चालू आहे असं उत्तर दिलं. पण हे उत्तर देतानाच जे काही आरोप केले जात आहेत की हे मंत्रालय आहे की सचिवालय, त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी आपला बाणा दाखवून दिला. जर सचिवच सरकार चालवत असतील तर सर्वोत्तम मुख्यमंत्री, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू असलेलं कार्य, धारावीचं कौतुक, ही बिरुदं काय आम्ही नोकरशाहीकडनं मिळवली का, अशी खोचक टिप्पणी देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
आपली महाविकास आघाडी काय म्हणते? व्यवस्थित आहे. मध्ये मध्ये कुरकुर. नाही नाही असं काय नाही. एक गोष्ट स्वीकारली पाहिजे, नक्कीच स्वीकारली पाहिजे, आणि ती मी स्वीकारतो की गेल्या 2-3 महिन्यामध्ये फेस टू फेस या गाठीभेटी अवघड झालेत. कारण आज सुद्धा मी येताना वाचलं, अजून एका मंत्र्याला कोरोनाची लागण झालेली आहे. हो. बरोबर आहे. अद्यापपर्यंत 2-3 मंत्री म्हणजे जितेंद्र असेल, अशोकराव असतील, हे धनंजय आहे, हे आजारी पडून सुदैवाने बरे झालेले आहेत. जितेंद्र तर फारच जरा गंभीर हे होता. तर अशा ह्याच्यामध्ये ह्या भेटीगाठी थोड्याशा अवघड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे फोनवरून गाठीभेटी होणं किंबहुना व्हिडिओच्या माध्यमातून होणं, ह्या थोड्याफार फरकाने सुरू असतात. पण जिथे जिथे आवश्यकता लागेल, आता म्हणून आपण कॅबिनेट सुद्धा जी करतो ती कॅबिनेट थोडी विस्तारलेली आहे. म्हणजे काही मंत्री हे त्यांच्या त्यांच्या कार्यालयात किंवा तिकडे बसतात, जिथे असतील तिकडे. मी माझ्या इकडे बसतो, मंत्रालयात काही जण बसतात. अशी सगळी जरा पसरून ती कॅबिनेट घ्यावी लागते. कारण एका ठिकाणी पुन्हा मी तेच सांगेन की जनतेला आम्ही कायदे सांगायचे आणि स्वतःच नियम तोडायचे, हे बरोबर नाहीये. तर त्याच्यामुळे ह्या काही थोड्याशा गाठीभेटी काही मंत्र्यांचा असा आक्षेप आहे आणि तो प्रसिद्धी माध्यमात सुद्धा आलेला आहे की मंत्रालयाचं सचिवालय झालंय मधल्या काळामध्ये. उपस्थितीच नाहीये तिकडे कोणाची. सचिवालय म्हणजे जसं सचिवालयाचं नंतर मंत्रालय का झालं? कारण हे राज्य नोकरशाही चालवत नाही, तर मंत्री चालवतात, लोकनियुक्त सरकार चालवतं. हे चित्र गेल्या 6 महिन्यात बदलल्याचा जो आक्षेप सातत्यानं समोर म्हणजे येतो. काय झाले? म्हणजे सचिवांच्या ताब्यात किंवा नोकरशाहीच्या ताब्यात राज्य गेलं, म्हणजे काय झाले? असं साधारण काही नाही, मंत्री म्हणजे काय बोलतायत झाले? की नोकरशाही राज्य चालवतात आणि म्हणजे काय करते? मंत्र्यांचं ऐकलं जात नाही. म्हणजे काय होते? मंत्र्यांचंच ऐकलं जात नाही. नाही. म्हणजे मग जर का तसं असेल तर धारावीचं कौतुक, राज्याचं कौतुक, सर्वोत्तम मुख्यमंत्री, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नोकरशाहीने पटवून केलेल्या गोष्टी आहेत का? निर्णय घेण्याचा अधिकार आपला आहे, अंमलबजावणी करून त्यांच्याकडून घ्यायची असते. ज्या यंत्रणेची घडी आहे, ही घडी शेवटी यंत्रणा, नाही, हे आपण योग्य बोलताय. ही यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. तुम्ही जर का प्रत्येक ठिकाणी ऑर्डरी तुम्हीच देणार आणि कामही तुम्हीच करायचं, तर हे काय गव्हर्नमेंट असू शकत नाही. म्हणजे जसं नागपूरचं प्रकरण सगळ्यांसमोर आहे की तिथे जे महापालिका आयुक्त आहेत तुकाराम मुंडे आणि तिकडलं लोकनियुक्त महानगरपालिका किंवा नितीन गडकरी स्वतः केंद्रीय मंत्री, आता ह्याच्यामध्ये हा फार मोठा वाद अख्ख्या महाराष्ट्रात बरोबर सुरू आहे. आहे. मग माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एकतर मग यंत्रणा केराच्या टोपलीत फेकून द्या. हा. मंत्रालय का सचिवालय, सचिव पद्धतच बंद करून टाका. पिन टू पियानो ज्याला म्हणतात ना, A to Z गोष्ट, म्हणजे ऑर्डर पण तुम्हीच काढायची, कामं पण तुम्हीच करायची, मदतीचं वाटप सगळं तुम्हीच करायची. आघाडीचं सरकार चालवताना काहीशा मर्यादा पडतात असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे. याबद्दल तुमचं मत काय आहे असं संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलंय, माजी पंतप्रधानांना प्रशासनाचा अनुभव होता म्हणून मर्यादेचं भान होतं, पण मला प्रशासन चालवण्याचा अनुभवच नाही, त्यामुळं मर्यादेचं भान नाही. यानंतर संजय राऊत यांनी हे 3 चाकी सरकार आहे असं म्हणताच उद्धव ठाकरेंनी होय, हे 3 चाकी सरकार आहे, कारण की 3 चाकी म्हणजे रिक्षा असते आणि ती गोरगरिबांची असते, श्रीमंतांची बुलेट ट्रेन असते, असा षटकार ठोकला. आघाडीचं सरकार चालवताना मर्यादा असतात असं मनमोहन सिंग नेहमी म्हणायचे. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा असंच म्हणत होते. अनेक पक्ष एकत्र असतात, प्रत्येकाची भूमिका वेगळ्या असतात. मनमोहन सिंग सुद्धा एकदा रागाने म्हणाले होते की मी काही निर्णय घेऊ शकत नाही, हे आघाडीचं सरकार आहे, मर्यादा असतात. आपलंही तसं मत आहे का? मनमोहन सिंग यांना प्रशासनाचा अनुभव होता, बरं, त्याच्यामुळे त्यांना मर्यादेचं एक भान होतं. हा. मला प्रशासनाचा अनुभव नाही, त्याच्यामुळे मला मर्यादेचं भान नाही. बरं. हे 3 चाकी सरकार आहे असं म्हणतात, रिक्षा असं विरोधी पक्ष म्हणतात. पण ते गरीबाचं ना, बुलेट ट्रेन हा. का रिक्षा, मी हा. रिक्षा, गरीबाच्या मागे उभा राहील. ही 3 चाकी मग हे माझी भूमिका काही बदलत नाही. म्हणजे हा. कोणी याचा गैरसमज करू नये की मुख्यमंत्री झाल्यावर मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहील, नाही. बरं, मी एवढंच म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री झाल्यानंतर मी सर्वांगीण जरा विचार करून, जर माझं मत विरोधी पक्षात होतो आणि जेव्हा लोकांच्या सोबत आहे त्याच्यामुळे बुलेट ट्रेन नको हे आहेच, पण आता सुद्धा जर का ते सगळ्यांच्या मताने नको असेल तर ते मी नाही करणार. आणि बरं. म्हणून 3 चाकं तर 3 चाकं, ती चालतात नाही एका दिशेने. शेवटी केंद्रामध्ये किती चाकं आहेत?
हे 3 पक्षाचं सरकार आहे. केंद्रात हो. किती पक्षाचं सरकार आहे? अनेक पक्ष आहेत नाही, मी त्याच्यामध्ये. जेव्हा गेल्या वेळेला इंडियात गेलो होतो तेव्हा ते 30-35 चाकाची म्हणजे रेल्वे हो. गाडी होती. आता आपलं एक चाक बाजूला गेलंय. आणि शिवाय केंद्रात काही ठिकाणी आणि इतर अपक्ष म्हणजे एक हे पण असते, स्टेपनी पण असते. हो हो. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 3 पक्ष आहेत. पण मुख्यमंत्री मात्र राष्ट्रवादीला झुकतं माप देतात असा काँग्रेसचा आक्षेप आहे. असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की हा तीव्र आक्षेप आहे असं मला मान्य नाही आणि मुळातच हे प्रेमळ आक्षेप आहेत. जरी काही त्यांच्यामध्ये काही अडचणी असतील किंवा त्यांचे काही आक्षेप असतील तर ते सोडवण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी घेऊन मी निश्चितपणे त्यांचा गैरसमज दूर करत आलो आहे. ह्या 3 पक्षामधले जे प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना आहेच, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. काँग्रेसचा असा आक्षेप आहे की मुख्यमंत्री राष्ट्रवादीला झुकतं माप देतात. म्हणजे काय करतात? नाही, तो त्यांचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता. तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर तो दूर झालेला आहे. आणि असं काय तो तीव्र त्याच्यात काही हे नव्हतं. बरं. काही शेवटी असे सगळेच जण निवडणुका लढवून निवडून येत असतात. हम्म. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडनं असतात म्हणून तर जनता मतं देते. आणि त्या अपेक्षा जर आपण पूर्ण करू शकत नसू असं जर कोणाला वाटत असेल तर तो काय त्यांची ती काही चूक याच्यातला भाग नाहीये. त्या अशा अपेक्षा ह्या व्यक्त करणं हा काही गुन्हा नाहीये. तर मला असं वाटतं अशा काही गोष्टी आक्षेप मी म्हणत नाहीये, पण सुरुवातीच्या काळामध्ये थोडंफार असं त्यांच्या मनात असेलही. माझ्याशी ते असे काही अगदी ठामपणाने बोलले नाही की आम्हाला तुम्ही विचारतच नाही, अमुकच नाही. माझं पवार साहेबांशी पण चांगलं हे आहे. कधी कधी मी अगदी काही नियमाने नाही पण सोनियाजींना पण मी फोन करत असतो. शरद पवार यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कसं लाभतं असा प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या अभ्यासवृत्तीचं कौतुक केलं. शिवाय शरद पवार चीन दौऱ्यावर गेले असताना त्यांनी तिथल्या पंतप्रधानांशी नेमकी काय बातचीत केली आणि लातूर भूकंपात त्यांनी कशा प्रकारे महाराष्ट्राला सावरलं आणि संपूर्णपणे ती परिस्थिती हाताळली याबाबत देखील चर्चा केली. या सगळ्यांचंच मार्गदर्शन मला शरद पवार यांच्याकडून वेळोवेळी लाभतं असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. शरद पवारांचं किती मार्गदर्शन लाभतं, त्यांना अनुभव राज्य चालवण्याचा भरपूर आहे. त्यांच्याबरोबरच्या भेटी ह्या एक वेगळा अनुभव असतो. बरं. ते जेव्हा मला भेटतात तेव्हा असं काही नाही की ते असं काहीतरी काम किंवा काहीतरी असं घेऊन येतात, अजिबात नाही. कधीतरी त्यांचा फोन येतो, उद्या काय करताय? आणि बहुतेक वेळेला उद्या जर का सगळं व्यवस्थित जुळत असेल तर मी आणि त्यांची भेट ही होते. भेटीमध्ये मग त्यांचे काही ते जुने अनुभव सांगत असतात. लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केलं होतं, चीनचा विषय निघाला तेव्हा ते चीनच्या दौऱ्यात त्यांचा अनुभव कसा, मग ते पंतप्रधानांसोबत त्यांच्या चीनच्या काय चर्चा झाली, मग अमुक एक कसं आहे, तमुक एक कसं आहे, म्हणजे जुन्या त्यांच्या अनुभवाच्या आठवणी ते सांगत असतात. अलीकडेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यातील साखर उद्योगांचे प्रश्न घेऊन गृहमंत्री अमित शहांकडे गेले होते. त्यावेळी महाराष्ट्र सदनात बोलताना आमचा सरकार पाडण्याचा काही इरादा नाही असंही ते म्हटले होते. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की अहो तुम्हाला सरकार पाडायचं असेल तर खुशाल पाडा, कुणाचा इरादा असेल नसेल, ही मुलाखत चालू असताना देखील तुम्ही सरकार पाडू शकता असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले. काही जण तर म्हणतात की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार आहे. मी काही फेविकॉल लावून बसलेलो नाही आहे. ज्याला सरकार पाडायचं आहे तो प्रयत्न करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणीतरी घडवतं, कुणीतरी बिघडवतं. ज्यांना घडवायचं आहे त्यांनी घडवावं आणि ज्यांना बिघडवायचं आहे त्यांनी बिघडवावं. यावर संजय राऊत यांनी ही तुमची भूमिका आहे का आव्हान आहे असा प्रतिप्रश्न केला. त्याला उत्तर देताना मात्र उद्धव ठाकरे यांनी हा माझा स्वभाव आहे असं ठाकरी शैलीत उत्तर दिलं. शरद पवार हे या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचे नेते आहेत. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. महाराष्ट्रातली साखर कारखानदारी अडचणीत येऊनही या भूमिकेचे ते आहेत पहिल्यापासून. पण मी काल असं पाहिलं की राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे साखर उद्योजकांचे प्रश्न घेऊन अमित शहांना भेटले. ते पूर्ण देशातल्या साखर कारखानदारांबद्दल चिंता करत असतील. हो, पण गृह खात्याकडे साखर कारखान्याचे काय प्रश्न असू शकतात? शेवटी साखर ही घरातच लागते ना, गृहामध्ये. कायदा सुव्यवस्था किंवा या संदर्भात नाही, गृहमंत्र्यांना भेटणं. गृह खातं म्हणजे त्यांना गृहमंत्री म्हणजे जरा जसा आदेश बांदेकर करतात कार्यक्रम तसे गृहमंत्री वाटले असते. अच्छा, होम मिनिस्टर. होम मिनिस्टर.
म्हणून ते साखरेचा विषय गृहमंत्र्याकडे कारण राज्यातल्या साखर उत्पादकांचा प्रश्न हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही का, असा माझ्या पुढे प्रश्न आहे. कल्पना नाही बाबा मला. पण दिल्लीत जाऊन त्यांनी एक घोषणा मात्र नक्की केली, ती म्हणजे हे सरकार पाडण्याचा आमचा इरादा नाही, हे त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये येऊन सांगितलं. हे किती दिलासादायक आहे तुम्हाला? माझं तर मी तर बसलेलोच आहे. इरादा असेल नसेल, काही जण सांगतात की ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार. माझं म्हणणं आत्ता पाडा. हा, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा. मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाहीये. पाडायचं तर पाडा, जरूर पाडा. त्याच्यात तुम्हाला पाडापाडी करण्यात आनंद आहे ना. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात आनंद असतो. बिघडवायचं असेल बिघडवा, मला नाही परवा, पाडा सरकार. ही तुमची भूमिका आहे की आव्हान आहे? हा माझा स्वभाव आहे. बर, हा माझा स्वभाव आहे. कारण एक फार कष्टातून निर्माण झालेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम प्रकारे चाललंय, हे सरकार लोकप्रिय आहे, हे सरकार टिकायला पाहिजे, असे या जनतेची भावना आहे किंवा देशातल्या जनतेची भावना आहे. या सरकारचं भवितव्य विरोधी पक्ष नेत्यावरती अवलंबून नाही. हा. म्हणून मी म्हणतोय की पाडायचं असेल जरूर पाडा. बर, आत्ता पाडा. आता मध्य प्रदेश काँग्रेसचं सरकार पाडलं, राजस्थानमध्ये पाडण्याचा प्रयत्न झाला पण यशस्वी तिकडे झाला नाही. कदाचित कोरोनाची स्थिती वाईट नसावी किंवा कोरोना साथ तिकडे पोचलेली नसावी. बरं, कारण इथल्या कोरोनाच्या परिस्थितीबद्दल गृहमंत्र्यांकडे किंवा दिल्लीत जाऊन विरोधी पक्ष नेत्यांनी तक्रार केली तर ही साथ जी जगात पसरली ती फक्त महाराष्ट्रामध्ये असेल, मध्य प्रदेशात नसेल, आता नंबर राजस्थानात नसेल. आता नंबर महाराष्ट्राचा असं ठामपणे म्हणतात. पाडा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच भाजप पदाधिकारी मेळाव्यात 3 चाकी रिक्षा सरकारवर निशाणा साधला. त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे म्हणतात होय ही आमची 3 चाकी रिक्षेचं सरकार आहे, पण उद्धवजी आपण हे लक्षात घ्यायला हवं की हे सरकार चालवताना जी काय रिक्षा आहे ती रिक्षा ड्रायव्हर चालवत नसतो, तर त्या रिक्षेत बसलेली सवारी चालवत असते. त्यामुळं रिक्षा कोणत्या दिशेनं न्यायची हे सवारी ठरवत असतं. अर्थातच आत्ता हे सरकार कुठला ड्रायव्हर चालवतो आणि कुठल्या दिशेनं चालतंय हेच कळेनासं झालंय, असंही फडणवीस म्हणाले. आणि इतकंच नव्हे, सरकार पाडून दाखवा, सरकार पाडून दाखवा हे जे काही तुणतुणं वाजवलं जातंय यावर देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच टोला हाणला. ते म्हणाले सरकार पाडून दाखवा असं जे काही म्हटलं जातंय ते पाडण्यात तर आम्हाला रस नाहीच, कारण यांच्यातच इतका आंतरविरोध आहे. त्या आंतरविरोधामुळेच कदाचित हे सरकार पडेल, तोपर्यंत आम्ही वाट पाहायला तयार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज खरं तर राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांचा वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई भवानी त्यांना उत्तम आरोग्य देवो, दीर्घ आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून चांगलं काम घडो अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना देखील करतो. खरं म्हणजे काल परवा त्यांचे काही इंटरव्ह्यू देखील झाले, आजही झाले. आता या इंटरव्ह्यूवर आज फार काही मी बोलणार नाही, योग्य वेळी त्या संदर्भात मी बोलणार आहे. परंतु आपल्याला कल्पना आहे की ते असं म्हणाले की होय आमची ही 3 चाकी ऑटो रिक्षा आहे, पण या ऑटो रिक्षाचं स्टेरिंग तर माझ्या हातात आहे. हे खरं आहे की त्या ऑटो रिक्षाचं स्टेरिंग त्यांच्या हातात आहे, पण उद्धवजी एक गोष्ट विसरले की ऑटो रिक्षा कुठे जाईल हे ऑटो रिक्षाचा ड्रायव्हर ठरवत नाही, त्यामध्ये बसलेली सवारी ठरवते. आणि सवारीने ठरवलेल्या ठिकाणी जर ऑटो रिक्षा गेली नाही तर ड्रायव्हरला रोजगारी मिळत नाही. त्यामुळे ही जी ऑटो रिक्षा चाललेली आहे, या ऑटो रिक्षामध्ये जी सवारी बसली आहे त्या सवारीचंही काही समजत नाही. एक सवारी उत्तरेकडे जा म्हणते, दुसरी दक्षिणेकडे जा म्हणते, मध्येच कोणीतरी ब्रेक मारतं, कोणीतरी हॉर्न वाजवतं. या ऑटो रिक्षाची हालत अशी झाली आहे की नेमका कुठल्या दिशेला आणि कोण घेऊन चाललाय अशा प्रकारची अवस्था आहे. पण यांनी नुकसान कोणाचं होत आहे? याने नुकसान या महाराष्ट्राचं होत आहे. आज महाराष्ट्रामध्ये सरकारचं अस्तित्व कुठे? वारंवार सांगितलं जातं
आमचं सरकार पाडून दाखवा, आमचं सरकार पाडून दाखवा. अरे बाबा, सरकार चालवून दाखवा, पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे, एकदा सरकार चालवून तर दाखवा. स्वतःच मारायचं, स्वतःच रडायचं, हे जे काही चाललेलं आहे, आपल्या अपयशावरनं लोकांचं लक्ष उडालं पाहिजे, लोकांचं लक्ष दूर झालं पाहिजे. याकरता रोज एकच तुणतुणं वाजवायचं, आमचं सरकार पाडून दाखवा, आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होतोय. आम्हाला सरकार पाडण्यात कुठलाही इंटरेस्ट नाही. आम्ही कोविडची लढाई लढतोय, ताकदीनं लढतोय, आमच्या क्षमतेनं लढतोय आणि आम्हाला ही लढाई महत्वाची वाटते. अरे तुमचं सरकार इतकं अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे, आम्हाला पाडायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही एकमेकाच्या तंगड्या तोडायला तुम्हीच त्या ठिकाणी सक्षम आहात आणि तेच तुम्ही रोज करतात. तुमच्या अंतर्विरोधानंच तुमचं सरकार एक दिवस कोसळणार आहे. आम्ही तोपर्यंत वाट पाहायला तयार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचं भविष्य काय, भवितव्य काय, हे निश्चितपणे आम्ही ठरवून दाखवू. नागपूरमध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि तेथील स्थानिक राजकारण यांच्यात जे काही वादविवाद सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मी शिस्तप्रिय असलेल्या तुकाराम मुंढे यांची पाठराखण करेन असं उत्तर दिलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तुकाराम मुंढ्यांच्या मागे उभे आहात की महानगरपालिका जे तुकाराम मुंढ्यांच्या मागे लागली आहे तिकडे हात धुवून त्यांच्या मागे आहात? तुमचं मत काय, कोणाचं बरोबर आहे? मला असं वाटतं की तुकाराम मुंढे आल्यापासून तिथे शिस्त लागलेली आहे. मग मी कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे? शिस्तीच्या मागे उभं राहायला पाहिजे. तसंच आहे. एखादा अधिकारी कठोर असू शकतो, कडक असू असेल. शकतो, पण त्याचा तुम्ही त्या कठोरपणाचा लोकांच्या हितासाठी उपयोग करून घेत असाल. एक गोष्ट अशी आहे की त्यावेळी त्यांनी जे काही कायदे किंवा काही नियम कडकपणाने अंमलात आणवले, हे काही जणांना परवडत नसतील. तिथे आता इलेक्शनचा जमाना नाहीये. आधी जर मतदार वाचले तर मतदान होणार आहे आणि त्याच्यात जर का तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अंमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहायला पाहिजे. बर आतताईपणा कोणीच करू नये. पण जर का चांगली शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हित, शेवटी जनता सुद्धा आता उघड्या डोळ्याने बघत असते. तोंडावरती मास्क असेल पण डोळे उघडे आहेत जनतेचे. जनतेचे उघडेच डोळे. म्हणून मी मागे सुद्धा म्हटलं होतं की हा महाराष्ट्र आहे, धृतराष्ट्र त्याचं झालेलं नाही आणि होऊ शकत नाही. एकूणच संजय राऊत यांनी विचारलेले चौफेर प्रश्न आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेली खोचक, सूचक आणि दिलखुलास उत्तरं पाहता हे महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित सुरू आहे आणि मी या सरकारचा एक खमक्या कारभारी आहे असं दर्शन उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून घडवलं. शिवाय सरकार पाडण्याच्या ज्या काही चर्चा चालू आहेत, ज्या काही वावड्या उठत आहेत, त्याला देवेंद्र फडणवीस यांनी जरी पूर्णविराम दिला असला तरी या सरकारचं काय होणार आहे हे काळच ठरवेल. हाच होता आपला आजचा विशेष मुद्दा. कोण काय म्हणतंय पाहत रहा टॉप 20 न्यूज, आपली बात.